राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारची अर्जंट सूचना. 31 डिसेंबर आधी हे 3 कामं जर केली नाही तर सगळ्या योजनांचे पैसे बंद होणार. जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर तुम्ही 31 डिसेंबरच्या आत ही 3 कामं केली नाही तर तुमच्या सगळ्या योजना बंद होणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. ही 3 कामं अशी आहेत, ही जर तुम्ही 31 डिसेंबरच्या आधीपर्यंत केली नाही तर तुम्ही कुठल्याही योजनेसाठी पात्र राहणार नाही. तुम्हाला 2026 मध्ये ना पीक विमा मिळणार, ना अतिवृष्टीचं अनुदान मिळेल, ना रबीचा विमा मिळेल, ना खरीपचा विमा, ना PM किसानचे पैसे, ना नमो शेतकरीचे किंवा कुठल्याही सबसिडीचे पैसे मिळणार आहे, असं सरकारनं स्पष्ट सांगितलंय. सरकारनं सांगितलंय की आम्ही पाहिजे तेवढा वेळ तुम्हाला दिला आहे, आता याच्या पुढे तारीख वाढणार नाही, यापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही. म्हणून 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे, ज्यामुळे आपल्याकडे अजूनही काही दिवस शिल्लक आहेत. ही 3 कामं जर तुम्ही व्यवस्थितरित्या करून घेतली तर तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही. तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सगळ्या योजनांचा लाभ होईल आणि मागच्या योजना देखील चालू राहतील. पण जर का तुम्ही ही 3 कामं केली नाही तर सगळ्या योजनांचे पैसे बंद होतील आणि मग तुम्ही रडत बसाल. कदाचित तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला पैसे येतील, तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांना पैसे येतील, पण तुम्हाला येणार नाही, कारण की तारीख ही अंतिम आहे. तारीख फिक्स करण्यात आली 31 डिसेंबर. संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी 31 डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या आधी सगळ्या शेतकऱ्यांनी ही 3 कामे करून घ्या, असं स्पष्टपणे शेतकऱ्यांनी सांगितले. मग या 31 डिसेंबरला नेमकी कोणती 3 कामं करायची आहेत, ही 3 कामं कुठं जाऊन करायची आहेत, सरकारने या 3 कामांविषयी नेमकं त्याच्या आतमध्ये काय करायला सांगितलंय, लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. जर तुम्हाला भविष्यात कुठल्याही योजनेचे पैसे घ्यायचे असतील, मागच्या योजना सुरू ठेवायच्या असतील तर 100% हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण की व्हिडिओ जर तुम्ही मधीच सोडला तर तुमच्या 2026 मध्ये एकही रुपयाचं तुम्हाला त्या ठिकाणी कुठलाही लाभ मिळणार नाही. तुमचं लाखोंचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की तुम्हाला एकही रुपया कुठल्या योजनेचा जमा होणार नाही. त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा. आज आपण पाहतोय 31 डिसेंबरच्या आधी सर्व शेतकऱ्यांना 3 कामं करायला सरकारनं सांगितलं आहे. हे जर 3 कामं केली नाही तर सगळ्या योजना बंद होऊ शकतात. पहा, सगळ्यात महत्त्वाचं काम आता सरकारने काय केलंय की सरकारनं खरीप हंगामाचं जे अनुदान आहे त्याबरोबर रबी हंगामाचं जे अनुदान आहे, अतिवृष्टीच्या KYC संदर्भातल्या काही माहिती होत्या, PM किसान नमो शेतकरी योजनेच्या काही KYC करायच्या होत्या, याच्या तारखा ज्या होत्या त्या सरकारनं वाढवून दिल्या होत्या. पहा, तुम्हाला माहीत असेल नमोची KYC करायची, PMची KYC, रबी, त्याचबरोबर अतिवृष्टीसाठी KYC करायच्या होत्या. त्याचबरोबर तुमचा जे फार्मर ID कार्डचा जो विषय होता त्याला तारखा वाढीत दिल्या होत्या. पण लक्षात घ्या, आता हे वर्ष संपण्यात आलेलं आहे. 2025 आता 31 डिसेंबरला संपणार आहे आणि सरकारी नियमानुसार या वर्षातल्या गोष्टी याच वर्षात झाल्या पाहिजे, हा नियम असतो आणि त्यामुळेच 31 डिसेंबर ही शेवटची तारीख सांगितली आहे. या तारखेआधी तसे बरेच कामं करायचे आहेत, पण हे 3 कामं त्यातल्या त्यात अतिशय महत्त्वाचे आहेत. हे जर केले नाही तर तुम्हाला इथून पुढे नमोचा 2000 रुपये हप्ता येणार नाही, PMचा 2000 रुपये येणार नाही, कुठलीही सबसिडी येणार नाही, पीक विमा तर तुम्ही विसरून जा. तर अशा पद्धतीची ही कामं असणार आहे. पहा, अतिशय महत्त्वाची कामं आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पुढे 2 मिनिटं जर पाहिला तर तुमचं लाखो रुपयाचं नुकसान टाळणार आहे. तर यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि अतिशय महत्त्वाचं काम ते म्हणजे पहा, सध्या कुठला हंगाम चालू आहे, खरीप हंगाम सुरू आहे. पहा, खरीप हंगाम 2025 आता सध्या सुरू आहे. त्याचं अनुदान वाटप चालू झालेलं आहे. आता ज्या पिकांचं ज्याचं खरीप हंगामामध्ये नुकसान झालं असेल त्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे आज अतिवृष्टी अनुदान त्यांच्या खात्यामध्ये पडत आहे. आता बघा, उर्वरित काही दिवसामध्ये सरकारने असं सांगितलंय की आता एवढ्या 10-15 दिवसामध्ये एक पीक विम्याचे देखील पैसे खात्यावर टाकणार आहेत, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता बघा, 31 डिसेंबरपर्यंत आता पहिलं जे काम तुम्ही करायचं आहे ते म्हणजे खरीप हंगाम आणि अतिवृष्टीच्या संदर्भातल्या याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता जर तुमचं खरीप हंगामात नुकसान झालं असेल, तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल, अतिवृष्टीमुळे तुमचा पीक विमा बाकी राहिला असेल तर तो मिळवण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे काम लक्षात करायचं, ते पहिलं काम. आता बघा, रब्बी हंगाम 2025चा पीक विम्याचा जो भरणा आहे तो सुरू आहे. रबी हंगाम 2025चा पीक विम्याचे जे अर्ज भरणं आहे किंवा त्याची ॲप्लिकेशन प्रोसेस आहे ती आता सुरू झालेली आहे. आता ज्यांच्यासाठी आपल्याकडे फक्त काहीच दिवस शिल्लक आहे. आता बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात, आम्ही CSC सेंटरमध्ये जातो, ते सांगतात सर्व्हरला प्रॉब्लेम आहे, सर्वचा प्रॉब्लेम आलं, पीक विमा भरता येत नाही, असंही सांगितलं जातं. पण लक्षात घ्या, तारीख थोडीशी पुढे गेलेली आहे. आता आपल्याकडे फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे तुम्ही लगेच आपले डॉक्युमेंट आत्ताच्या आत्ता घेऊन CSC सेंटरला जा. आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन रब्बी हंगाम 2025चा जो पीक विमा आहे तो तुम्ही लगेच भरायचा आहे, त्याला अर्ज करून टाकायचा. मग तुमच्या शेतीत हरभरा असो, ज्वारी, गहू, म्हणजे जे कुठलं पीक असेल तर त्या शेतामध्ये तुम्ही जे घेणार आहेत तर त्या पिकासाठी त्या पिकावर तुम्ही पीक विमा उतरून घ्या.
हा एक प्रकारचा इन्शुरन्स आहे, ज्याच्यामध्ये थोडेसे पैसे भरून तुमच्या पीक विम्याचा तुम्हाला लाखोंचा फायदा होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे जमा करून हा पीक विमा आता भरता येणार आहे. पीक विमा भरल्यानंतर तुम्ही त्याची जी पावती आहे तर ती पावती घ्यायची आहे. हे झालं पहिलं काम. आता हे रबीच्या हंगामाच्या संदर्भातलं पहिलं काम. आता दुसरे 2 कामं आहेत की ज्यामुळे तुमचा सगळा कारभार संपू शकतो, सगळ्या योजना बंद होऊ शकतात आणि ज्याच्यासाठी तारीख 31 डिसेंबरची आहे. पहा, पीक विमा विषय आता घेतला. आता दुसरं काम जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे जुनं काम आहे, जे आहे खरीप हंगाम 2025चं. खरीप हंगाम 2025 तुम्हाला माहिती आहे, तुमच्या 7/12वर ई पीक पाहणीची नोंद झालेली नसेल त्यासाठी 31 डिसेंबरची शेवटची मुदत देण्यात आली आहे. आता अजूनही काही दिवस शिल्लक आहेत, तुमच्या हातात आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासाठी ई पीक पाहणी केलेली नाहीये त्या शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरच्या आत सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी करून घ्या असं सांगितलंय. तरच तुम्हाला खरीप हंगामाचे 2025चे विम्याचे पैसे तुमच्या खात्यात येतील, अन्यथा तो पीक विमा तुम्हाला अजिबात मिळणार नाही. त्यामुळे फक्त काही दिवस शिल्लक आहे. काही दिवसांमध्ये तुम्ही सहाय्यक स्तरावर पीक पाहणीची नोंद लावून घ्या. जे पीक तुम्ही विम्यामध्ये भरले आहे तुम्ही त्याच पिकाची पाहणी लक्षपूर्वक करायची. अन्यथा पीक विमा भरायच्या वेळेस कुठलं तरी दुसरं पीक दाखवलं, आता शेतीला पाहणी करताना दुसरं जर निघालं तर असं अजिबात करू नका. व्यवस्थित पाहणी करून घ्या तरच खरीप हंगामाचा जो पीक विमा आहे तो तुम्हाला मिळणार आहे. आता हे पहिलं काम होतं रब्बीच्या पीक विम्याचं, दुसरं काम होतं खरीप हंगामाच्या पीक करण्याचं. 2 कामं झाली. आता तिसरं काम, तिसरी महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला हजारो नाही लाखोंमध्ये तुमचा तोटा करू शकते. आता 2 गोष्टी सरकारनं करायला सांगितल्या होत्या. आता तिसरं काम अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की या एका कामामुळे तुमच्या सगळ्या योजना बंद होऊ शकतात. ते काम म्हणजे फार्मर ID कार्ड. आता पहा, ज्या शेतकऱ्याला अनुदानच मिळालं नाही आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड आहे परंतु फार्मर ID मध्ये प्रॉब्लेम आहे, फार्मर IDला अप्रूव्हल मिळालं नाही, फार्मर ID ॲक्टिव्ह नाही, अशा शेतकऱ्यांच्या KYCच्या याद्या सध्या गावामध्ये तलाठी स्तरावर आलेल्या आहेत. त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत त्यांना KYC करता येणार आहे. 31 डिसेंबर नंतर KYCचा सर्व्हर चालणार नाही, KYCचं पोर्टल बंद होऊ शकतं. ज्या शेतकऱ्यांचं नाव KYCच्या यादीत आलं आहे त्या शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरच्या आत आपली KYC करून घ्या. खूप शेतकरी म्हणतात की आमचं नाव KYCच्या यादीत नाहीये, विके नंबर आलेला नाहीये. तुम्ही बिनधास्त कोणालाही न विचारता KYCच्या यादीत तुमचं नाव जरी आलं नसेल तर गावातल्या तलाठीशी संपर्क साधा. तुमचा फार्मर ID असेल त्या KYCच्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. ज्या शेतकऱ्यांचा विके नंबर आला नसेल त्या शेतकऱ्यांनी तलाठीशी संपर्क करून आमचं अनुदान का जमा झालं नाही, ते KYC केल्यावर जमा होणार का, फार्मर ID ॲक्टिव्ह आहे, अप्रूव्हल आहे, तर अशा बाबतीत विचारणा करा आणि तुमचे प्रॉब्लेम त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घ्या. पहा, 31 डिसेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नाही त्यांनी तलाठ्याशी संपर्क करून KYCच्या याद्या त्यांच्याकडे आल्या आहेत का पहा. CSC सेंटर किंवा आपले सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली KYC करून घ्या. KYC करताना विके नंबर लागतो. खूप शेतकऱ्यांना विके नंबरचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी तलाठ्याशी संपर्क साधा. काही शेतकऱ्यांनी CSC सेंटरवरून KYC होत नाही तर त्या शेतकऱ्यांची तहसील स्तरावर करून घ्या. तर अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तर हे 3 कामं तुम्हाला 31 डिसेंबरच्या आधी करायचे आहेत. तर तुम्ही हे कामं केले आहेत का नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.